हाय गाईज, चला आजचा सकाळ सुरू झाली, आमचा प्रवास सुरू झाला. तर आम्ही सकाळीच 5:30 वाजता घरातनं बाहेर पडलो. तर सकाळी खूप थंडी वाजत होती. टोलगेट मध्ये लागला आम्हाला. तिथनं थोडंसं समोर गेलो. थंडी वाजत असल्यामुळे थोडंसं चहा घेण्याची इच्छा झाली. कॅन्टीनला गेलो आणि चहा घेतला. चहा घेता क्षणी तिथे 2 कुत्रे आली आणि ते कुत्रं बिस्किट बघून खूपच हे करत होतं. त्यामुळे मग त्यांना आम्ही थोडेसे बिस्किट टाकले आणि ते त्यांनी खाऊन घेतले. त्यानंतर आम्ही चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर मग ते परत कुत्रं बिस्किट मागत होतं. मग त्यांना अजून एक बिस्किट पुडा घ्यायला लावला आणि ते कुत्र्यांना बिस्किट टाकले. चहा घेतला आणि मग तिथनं आम्ही परत निघालो. निघता क्षणी आमचा प्रवास आमच्या दिशेने सुरू झाला. बघा, सकाळची वेळ आहे, अंधार आहे, रात्रीची वेळ नाही आहे, सकाळची वेळ आहे, थंडी भरपूर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या दिशेने चालायला लागलो. परंतु हे दुसरा टोलगेट लागला बघा आम्हाला मध्ये. मग तिथनं आम्ही समोर गेलो. आज आमचा प्रवास थोडासा जास्त आहे, त्यामुळे बघा समोर काहीतरी विशेष दाखवत आहे. तर आम्ही आलोय बघा श्री खाटू श्याम मंदिर. खाटू श्याम मंदिर खूप छान मंदिर आहे बघा. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. मी आता तुम्हाला सर्व मंदिर दाखवून देते. तर आम्ही आलो, मंदिराजवळ थांबलो. म्हणजे या अगोदर आम्ही आलो होतो, पण आमचे कधी मंदिराच्या आत जाण्याचा टाईमच हे होत नव्हता. बघा मंदिराचा टाईम आहे सकाळी 6:30 पासून ते 12 पर्यंत, म्हणजे 12च्या आत, आणि त्याच्यानंतर 4 पासून 9 पर्यंत असा टाईम आहे. बघा मंदिराचा मधला परिसर आहे. हे जात आहेत समोर दर्शनासाठी. मी मागणं येत आहे बघा. खूप छान मंदिर आहे. इथून सरळ गेलं की अशा पायऱ्या आहेत आणि इथून खाटू श्यामचं मंदिर आहे. खाटू श्याम मंदिर इथून सरळ बघा, बाबा दिसतात आपल्याला समोर. हारे का सहारा म्हटलं जातं यांना. खाटू श्याम मंदिर खूप सुंदर आहे बघा. मध्ये गेलो, नंतर तिथं पुजारी आरती करत होते. आरती सुरू होती त्यांची, त्यामुळे थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो. आरती झाल्यानंतर गुरुजींनी आम्हाला प्रसाद दिला आणि आरती दिली. हे बघा, हे आहे खाटू श्याम बाबा. त्याच्यानंतर तिथं बरेचसे मंदिर आहेत. विठ्ठल रुक्मिणी, रामदेव, त्याच्यानंतर श्री बालाजी मंदिर, हे हनुमान मंदिर आहे आणि आपले गणपती बाप्पा. अशा प्रकारे इथं भरपूर मंदिर आहेत. हारे का सहारा, तू चिंता मत कर मैं बैठा हूँ, असं म्हणणारे खाटू श्याम आहे.